तर जय गिरकोळी भावांनो, नमस्कार. कशी काय पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या चॅनलला स्वागत करतो. आणि तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5 आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे थेट लोणावळ्याला. कारण आपल्याला आज एकविराईच्या दर्शनाला जायचं आहे. तर चला, आज आपला एकविराईचा ब्लॉग होणार आहे. तर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, बघू शकता आजचं आपलं सामान. मित्रांनो, सकाळी 5 वाजता आमच्या असं किती सुंदर व्ह्यू येते बघू शकतो. पाठी तुम्हाला दाखवले छोटे छोटे क्लिप्स. चला, आता समोर बस लागली, तिकडे चाललो होता. तर बघू शकता मित्रांनो, इकडे समोर आपली बस लागले. आणि आता आपलं ब्लॉग पण बरेच दिवसानंतर म्हणजे महिना 2 महिने झाले आपलं ब्लॉग पण आला होता. तर हे बघा, पाठी बस आहे आपली तिकडे. चला, आता बसमध्ये जाऊ, आतमध्ये तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता बसमध्ये फायनली मी आलो. तर बस पण 1 नंबरच आहे वाटते. बघतो तुम्हाला दाखवतो. 1 नंबर बस वाटते. तर मित्रांनो, आता बसमध्ये बसलो आणि पूर्ण गोंगाट आहे आता सध्या. तर सीट ॲडजस्ट करत आहे सगळे. तर आवाज भरपूर येत असेल. तर आता मी सीट बघितली, ही आमची सीट आहे. मी पहिलेच पकडलेली आणि हीच आता आमची सीट आहे. आम्ही एकदम ॲडजस्ट करून घेतलं आहे आता. हे बघा, खिडकी पण मस्त आहे, आपल्याला एकदम जास्त भेटते. बघा, खिडकीच्या बाहेर तुम्हाला लागत आता. तर चला, आता आपली बस सुटल्यावर तुम्हाला दाखवतो. तर फायनली मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत इथनं. आणि आता आपण पेट्रोल पंपावर थांबणार आहोत. तिथं पण तुम्हाला दाखवतो. ते बघा, बाहेर बघा असं कालो काय पूर्ण. चला, आता भेटते तुम्हाला डायरेक्ट पेट्रोल पंपाजवळ. आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलेलो आहोत. जरासे पेट्रोल टाकतो इथे, नंतर जातो. बघा, सगळी उतर पाठी बस लागली. बघू शकतो मित्रांनो, पेट्रोल टाकतो इकडे. मित्रांनो, आता वाजले ते म्हणजे 8. बसमध्येच आहो मी. आता एकदम उजेड झाला आहे. तरी पण 6:30पर्यंत पूर्ण कालोखच होता इकडे. आता कुठे आहोत ते पण नाही मला माहिती. डायरेक्ट आता दर्शनाला उतरू तेव्हा तुम्हाला भेटतो. तेव्हा ते रोड दाखवतो. चला मला. तर मित्रांनो, आता आम्ही बघितलं कुठं आलो. आपण आता पोहोचलो म्हणजे नद्याला. तुम्हाला दाखवलं मी इथे. तिकडे मंदिर आहे का बघतो.
मंदिर आहे असं वाटते, कारण दाखवतो या गल्लीतून जायचं आहे म्हणून मंदिर असेल तिकडे दाखवतो. तर मित्रांनो फायनली आम्ही कुठेतरी पोहोचलो आहोत तिकडे. बस लावले, मंदिर आहे तिकडे. चला जाऊ, तुम्हाला दाखवतो कसला मंदिर आहे तो. हे बघा सगळी तर मित्रांनो आपण इकडे दर्शन घेतलेलं आहे आता, तुम्ही बघितलंच. आणि इकडे या मंदिरात एकदम साफसफाई एकदम मस्त आहे, कारण इकडे घाण दिसत पण नाही कायच. आणि ह्याही झाडं लावली ते पण एकदम मस्त आहेत. आणि बघते मी आता पूर्ण मंदिर फिरलो, कुठेच आपले घाण दिसत नाही, अशी एकदम स्वच्छ आहे पूर्ण. आणि ते साफसफाई करतच आहेत 5-5 मिनिटांनी. मी आता बघतो इकडे. आम्ही सगळे आलो तिकडे फोटो काढतो तिकडे, पण तुम्हाला ते शूट करून दाखवलंच सगळं. इकडे उद्या पाठी मंदिर आहे, ते 1 2 3 4 5 मंदिर आहेत टोटल. ते 5चे 5 मंदिर तुम्हाला दाखवले. चला आता पुढच्या दर्शनाला पण जायचं आपल्याला. तर पुढचं दर्शन कुठलं आहे माहीत नाही अजून. आता वाजले ते म्हणजे 9, आता पुढचं दर्शन 10 वाजेपर्यंत आपलं पुढचं दर्शन होईलच, ते पण तुम्हाला दाखवेनच. चला आता पुढच्या दर्शनाला डायरेक्ट भेटतो. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो तर म्हणजे महडला बाप्पाचं दर्शनाला. चला तुम्हाला चालू बाप्पाच्या दर्शनाला दाखवतो तुम्हाला. तर पार्किंगमध्येच आहे मंदिर, थोडं आहे दाखवतो चला.
तर मित्रांनो, तर दर्शन घेऊन आलो. तुम्हाला दाखवता आलं नाही कारण कॅमेरा अलाउड नव्हते. ते मी व्हिडिओ काढत होते तरी पण ते ओरडले मला, म्हणून व्हिडिओ बंद केली मी. आणि आता बाहेर आलो दर्शन घेऊन. हे चालायचं आलो इकडं पाठीत त्याला आहे तिकडे आलो आहे. तर मित्रांनो, आपण दर्शन घेऊन आलो. आता पुढचं दर्शन आला कुठेतरी दर्शन घ्यायचं आहे डबल मध्ये, नंतर एकविरा जायचं आहे. तर बघू आता कुठे जायचं दर्शनाला. सध्या आम्ही चालू बसमध्ये बसायला. मित्रांनो, इकडे आता भाकरी खायला बसले सगळेच. मित्रांनो, आपण दर्शन घेऊन आलो. आता आपल्याला जायचं आहे गगनगिरी मठामध्ये. तुम्हाला भाकरी खाल्ली आता मी दाखवली तुला पण तुम्हाला पण. तर चला आता चाललो आम्ही गगनगिरी मठामध्ये. जायला 15 ते 20 मिनटं लागतील, अर्धा तास लागेल. नंतर दाखवतो तुम्हालाच. चला तर चालू इकडे. मित्रांनो, आता थांबलो आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ. पाठी गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आता आतमध्ये चाललो आम्ही. चला तुम्हाला पण दाखवतो आता.
तर मित्रांनो या मंदिरात आलो. मंदिरात बघा किती मस्त एकदम पाण्याचे फवारे लावलेले आहेत आणि समोर मंदिर आहे. तर आता मंदिरात चाललो. बिर्ला मंदिर. मित्रांनो फायनली आम्ही रूमवर पोहोचलो आहोत आणि रूम दाखवली तुम्हाला आता. आणि थोड्या वेळानंतर आपण एकविराच्या दर्शनाला जाऊ. तर दाखवेन तुम्हाला. चला आता रूमवर चालू. तर मित्रांनो आता आम्ही रूमवर पोहोचलो आणि त्या रूमवर येता तुम्ही पण असले चाले कोण करते बघा तुम्ही. फक्त त्या रूममध्ये काय केलं तुम्हाला दाखवत आता. बघू शकता मित्रांनो हे कोणी तर केलेलं आहे असं. बघू शकता जेवणाची तयारी चालू झाली आता. तर मित्रांनो आता आम्ही चाललो म्हणजे एकविराच्या दर्शनाला. आम्ही दोघेजण चाललोय. बाकी पाठवून येतात सगळेजण. चला आता पहिले पायथा मंदिराजवळ जाऊ. तिकडे दर्शन घेऊ. नंतर एकविराच्या दर्शनाला वरती जाऊ. चला. मित्रांनो आपल्या पायथा मंदिराचं दर्शन झालेलं आहे. गर्दी नाही आज.
चला आता चालू वरती. मित्रांनो आता आम्ही गड चढायसाठी सुरुवात केलेली आहे. आता आपण पोहोचलेलो म्हणजे 5 पायरी मंदिर जाऊ इकडे. चला आता आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता 5 पायरीवरून. आता थेट आपल्याला जायचं एकविराच्या दर्शनाला वरती. चला आता चालू आपण. तर मित्रांनो फायनली आपण एकविराच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तुम्हाला दाखवते बघा पाठी. तर आपलं दर्शन घ्यायला जायचं आहे. मित्रांनो भरपूर गर्दी आहे वरती. खाली गर्दीच नव्हती काय, आणि वरती आता बघितलं आलं तर गर्दी आहे भरपूर. मित्रांनो एकविराचं दर्शन झालं तुम्हाला दाखवलं. आता खाली चाललो आम्ही रूमवर. आधी मित्रांनो आपण त्या पायऱ्यांजवळ तिकडे पाय पडून येऊ. चला मित्रांनो आता वरून आलो. इकडे जरा सामान घेतलं, चिक्क्या आणि डबल काय घ्यायचं ते सामान घेतलं. आता चालू डायरेक्ट रूमवरती जेवायला. मित्रांनो आपलं दर्शन बिर्शन झालं मस्त की. आता निघालो आता घरी जायला. हे बघा सगळीकडं सामान विमान घेतलं आहे. बस पण लागले. आता फक्त बसमध्ये बसायचं आणि डायरेक्ट घरी जायचं. चला तर मध्ये काय दाखवते तुम्हाला, नाही तर ब्लॉग एंड करतो नंतर. तर मित्रांनो आपली क्लिपची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.